नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रुपाली देवरमनी। आज इयत्ता 11वी प्रकरण 14वा दिल्लीची सुलतानशाही, विजयनगर आणि बहामनी राज्य याच्याविषयी आपण माहिती पाहणार आहोत। तर त्यामध्ये आपल्याला मुख्यतः 8 मुद्द्यांविषयी चर्चा करायची आहे। पहिला मुद्दा आहे भारतातील राजकीय स्थिती, दुसरा मुद्दा आहे अरब आणि तुर्कांचे आक्रमण आहे, तिसरा मुद्दा आहे अलाउद्दीन खलजी आणि देवगिरीचे यादव या मुद्द्याविषयी चर्चा करायचं आहे, चौथा आहे व्यापार आणि वाणिज्य आहे, पाचवा आहे शहरीकरण आहे, सहावा आहे कला, स्थापत्य, साहित्य आणि समाज जीवनाविषयी आपल्याला माहिती पाहायचं आहे, सातवा आहे विजयनगर साम्राज्य, आठवा आहे बहामनी राज्य याविषयी आपल्याला सविस्तरपणे माहिती पाहायचं आहे। तर पहिल्यांदा प्रथमतः आपल्याला भारतातील राजकीय स्थिती पाहण्यापूर्वी भारताच्या इतिहासामध्ये प्राचीन कालखंडाचे मध्ययुगात झालेले संक्रमण हे विविध क्षेत्रातील बदलांमध्ये प्रतिबिंबित झालेलं दिसतं। म्हणजे राजकीय, सामाजिक, आर्थिक, धार्मिक आणि सांस्कृतिक अशा सर्व क्षेत्रात असे हे संक्रमण घडून आलेले आहे। हे माहीत आहे का तुम्हाला? हे पाहत असताना एखादे युग ठराविक काळी संपले आणि दुसऱ्या युगाची सुरुवात झाली असे प्रत्यक्षात घडत नाही। म्हणजे नवे युग सुरू झाले तरी जुन्या युगाच्या काही परंपरा अस्तित्वात राहतात, म्हणजे त्याबरोबरीने नवीन परंपरा उदयाला येतात। त्यानुसार इतिहासात कालखंडाची कल्पना मांडली जाते। म्हणजे परंतु युगाची सुरुवात आणि त्याची अंत अशी विभागणी त्यातील स्तर कालाच्या बदलणाऱ्या संदर्भानुसार करणं कठीण असतं। म्हणजे इथं काय सांगायचंय नेमकं, एखादे युग ठराविक काळी संपलं आणि दुसऱ्या युगाची सुरुवात झाली असे प्रत्यक्षात असं काही घडत नाही। म्हणजे काही घटनाद्वारे आपण येथील युग संपलं आणि येथील युग सुरू झालं असं आपण म्हणत असतो। म्हणजे नवे युग सुरू झालं, जुन्या बघा, सत्ताधीश बाबर यास इब्राहिम लोधी विरुद्ध पाचारण केलं। इसवी सन 1526 मध्ये बाबराने इब्राहिम लोधीचा पानिपतच्या पहिल्या लढाईमध्ये पराभव केला। म्हणजे आणि त्याचबरोबर सुलतानशाहीचा काय झाला, शेवट झाला आणि भारतात मुघलांची सत्ता सुरू झाली। मुघलांचा संस्थापक कोण आहे? बाबर आहे। त्यानंतर हुमायून, जहांगीर, अकबर, शहाजहान अशा त्यांचे वंशावळे आपण पाहिलेलं आहोत। शेवटचं काय आहे? औरंगजेब आहे। याविषयी त्यांच्याविषयी आपण माहिती 5वी, 6वी, 7वीच्या पर्यंत इतिहासात पाहिलेलं आहे। मुघल राजवटीबद्दल सुद्धा आपल्याला सविस्तरपणे चर्चा करायची आहे। पुढचा पॉईंट आहे व्यापार आणि वाणिज्य याविषयी माहिती पाहणार आहोत। सुलतान राजवटीत शेती हाच बहुसंख्य लोकांचा काय होता? मुख्य व्यवसाय होता। शेतीचे उत्पन्न आणि त्यावरील महसूल हेच काय होतं? त्या काळात राजाच्या उत्पादनाचं प्रमुख साधन होतं। म्हणजे त्याबरोबर या काळात काय काय उद्योग चालायचा? कापड उद्योग चालायचा, हे खूप मोठ्या प्रमाणावर चालू होता। दिल्ली, आग्रा, लाहोर, मुलतान, बनारस, पाटणा, खंबाय, बुराणपूर, देवरी ही त्या काळातील कापड उद्योगाची काय होती? प्रमुख केंद्रे होती। सुती कापडाची निर्यात बंगाल आणि गुजरातमधून मोठ्या प्रमाणात होत असते। त्यात मलमल, तागाचे कापड म्हणा, सॅटिन, किनखाप, जरीचे कपडे यांचा समावेश असेल। म्हणजे या काळात कापड रंगवण्याच्या उद्योगास महत्त्व आलं होतं। गोवळकोंडा, अहमदाबाद, डाखा इत्यादी ठिकाणी या उद्योगाची काय होती? केंद्रे होती। धातू उद्योग हा साखर उद्योग, चर्मोद्योग असे विविध प्रकारचे उद्योगधंदे यावेळी चालत असे। त्या काळात भारतात कागदाचे उत्पादन होऊ लागले। चिंध्या आणि झाडाचे साल यापासून कागद तयार केला जात असे। काश्मीर, सियालकोट, दिल्ली, गया, बिहार, बंगाल व गुजरात या प्रदेशात कागद निर्मितीचा उद्योग चालत असे। सुलतान राजवटीत भारताच्या अंतर्गत व्यापाराची वाढ झाली। आठवड्याचा बाजार आणि मंडई यामधून स्थानिक व्यापार चालत असे। व्यापारी मालाची मोठी उलाढाल होत असल्या कारणाने व्यापारी पेठांचा उदय झाला। दिल्ली, मुलतान, जौनपूर, बनारस, आग्रा, पाटणा या व्यापारी पेठातून दिल्ली, मुलतान, जौनपूर, बनारस, आग्रा, पाटणा या व्यापारी पेठातून भारतीय तसेच परकीय व्यापारी माल उंचवत असतो। म्हणजे तो खुष्की किंवा नद्याच्या मार्गाने बंदरापर्यंत नेत असत। तेथून तो इराण, अरबस्तान म्हणा, चीन इत्यादी देशांकडे समुद्री मार्गाने जात असे। यामध्ये प्रामुख्याने सुती कापड म्हणा, मलमल म्हणा, रंगीत कापड, सुगंधी तेल, नीळ, साखर, कापूस, आले, सुंठ इत्यादी वस्तूंचा समावेश असे। म्हणजे भारतात घोड्यांची आयात केली जाई, ती इराक, तुर्कस्तान, इराण या प्रदेशांमधून होत असे। मक्का आणि एडन येथून पोवळे, पाराशिशे, तुरटी, केशर, सोने व चांदी हे धातू यांची आयात केली जाई। अशा प्रकारे
तुम्हाला ही माहिती नक्कीच आवडेल. ह्याविषयी सुद्धा थोडंसं माहिती सांगणार आहे. अमूर खुसरो हा काय होता? फारशी भाषेत रचना करणारा प्रख्यात कवी आणि विद्वान होता. म्हणजे दिल्लीच्या राजदरबारात बलबन या सुलतानाच्या राजवटीत तो काय होता? राजकवी म्हणून त्याचे आयुष्य व्यतीत झालं. म्हणजे त्याच्या लिखाणातून त्याने ढाक्याच्या मलमलीचं वर्णन केलेलं आहे. तो म्हणतो, मलमल इतकी तलम आहे की तो 100 हात मलमल डोक्याला गुंडाळली तरी त्यातून डोईचे केस ते दिसून येतात. म्हणजे इतकी तलम असले तरी तिच्या मजबूतीचे वर्णन देखील तो पुढील शब्दात करतो. म्हणजे 100 हात लांबीची मलमल सुईच्या छिद्रातून आरपार जाऊ शकते, पण त्या सुईने त्या मलमलीस छिद्र पाडता येत नाही. तत्कालीन कारागिरांनी कापड उद्योग एवढ्या परमोच्च बिंदूस पोचला होता, हे यावरून आपल्याला स्पष्ट दिसून येतं. तर सुलतानशाहीच्या काळात चलनव्यवस्थेत मूलगामी बदल घडून आलेला आहे. नाण्यांवर आता देवदेवतांच्या प्रतिमेऐवजी खलिफांची व सुलतानाची नावे कोरली जाऊ लागली. म्हणजे नाणे पाडण्याचे वर्ष म्हणा, टांगसाळीचं ठिकाण म्हणा, त्याची तपशिली अरेबिक लिपीमध्ये कोरले जाऊ लागलं. नाण्यांच्या वजनासाठी तोळा हे प्रमाण काय झालेलं आहे? विचलित झालेलं आहे. मोहम्मद बिन तुगलकाची नाणी येथे आपण पाहू शकतो. त्यावर काय आहे? त्यांचं टांगसाळीचं नाव, वर्ष आणि खलिफा यांचं चित्र दाखवलेले आहेत. आता आपण सहज जाता जाता याविषयी पाहणार आहोत. थोडक्यात सुलतान राजवटीत आर्थिक क्षेत्रातही काही प्रयोग केलेला आहे. ते अलाउद्दीन खलजीने बाजारावर प्रशासकीय नियंत्रण आणण्याचा प्रयोग केला होता. या काळात प्रयोगात बाजारातील धान्य म्हणा, भाजीपाला, फळे, नित्योपयोगी वस्तू तसेच गुलाम, घोडे इत्यादीचे भाव त्यांनी निश्चित केले गेले. त्याच किमतीत व्यापाऱ्यांना वस्तू विकण्याची सक्ती केली गेली. दुष्काळाच्या काळात नियंत्रित दरात वस्तू बाजारात उपलब्ध करून देण्याचे काम सरकार करत असे. म्हणजे त्यासाठी शेतकऱ्यांना व व्यापाऱ्यांना गरजेपुरते धान्य ठेवून उरलेले सर्व धान्य सरकारला कमी दरात विकावं लागे. या प्रयोगात शेतकरी वर्गाची सर्वात जास्त त्या काळात काय होत होतं? पिळवणूक होऊ लागलेली होती. पुढचा महत्त्वपूर्ण पॉईंट आहे शहरीकरण. या पॉईंटबद्दल आपण चर्चा करणार आहोत. तर शहराचा उदय आणि अस्त तेथील राजकीय आणि सांस्कृतिक घडामोडीवर अवलंबून असतो. म्हणजे शहरीकरणाची प्रक्रिया ही विशेषतः राजकीय व आर्थिक विकासाशी जोडली जाते. राजकर्त्याचे शहर वसवण्यात व त्यांच्या विकासात ही काय आहे? महत्त्वाची भूमिका असते. इब्न खल्दून हा अरब इतिहासकारांच्या मते राजकर्त्याच्या धोरणातून व्यापाऱ्याला चालना मिळत असे. काही शहरांना प्रशासनाचे केंद्र किंवा तेथील मागणी असलेल्या उत्पादनामुळे महत्त्व प्राप्त होतं. म्हणजे सुलतानशाहीच्या काळात शहरीकरणाच्या प्रक्रियेला चालना मिळाली. 13व्या शतकाच्या अखेरीस दिल्ली ही सुलतानाची काय आहे? राजधानी म्हणून आकारास येऊ लागली. खलजी घराण्यातील अलाउद्दीन खलजींनी शिरी हे शहर उभारले. तुघलक घराण्यातील सुलतानांनी तुघलकाबाद, जहांपाना आणि फिरोजाबाद ही 3 शहरे त्यांनी वसवली. म्हणजे सय्यद आणि लोधी घराण्यातील सुलतानांनी आग्रा शहरास आपली राजधानी बनवले. या काळात अनेक छोटी मोठी राजघराणी होती आणि त्यांच्या राजधानीचे स्वरूप देखील छोट्या मोठ्या शहरांसारखेच होते. म्हणजे व्यापार आणि दळणवळणाची साधने वाढत गेली, त्यातून शहरांचा विकास होत गेला. पुढचा पॉईंट आहे कला, स्थापत्य, साहित्य आणि समाज जीवन. याविषयी आपण माहिती पाहणार आहोत. सुलतानशाही राजवटीचे राजकीय जीवनावर जसे परिणाम झाले तसेच धार्मिक आणि सांस्कृतिक जीवनावर देखील परिणाम झाले. भारतीय कलेच्या क्षेत्रात काही नवीन पैलूची भर पडली. उदाहरणार्थ रजिया सुलतान संगीतकार व गायकांना बक्षिसे देऊन प्रोत्साहन करत असे. नंतरनं बलबन हा स्वतः एक संगीतकार होता. त्यांनी इराणी संगीत आणि भारतीय संगीत यांच्या संयोगातून एक नवीन रागांची निर्मिती केली होती. बलबनच्या दरबारात अमीर खुसरो व अमीर खास यासारखे अनेक प्रसिद्ध कवी आणि संगीतकार होते. म्हणजे सुफी संतांचा संगीत कलेच्या विकासामध्ये मोठा वाटा होता. ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती यांचे अनुयायी दिल्ली दरबारात रोज संध्याकाळी कव्वालीचा कार्यक्रम करत असत. कव्वाली हा संगीतातील प्रकार त्यावेळी बराच लोकप्रिय होता. जैनापूरचा हुसेन शाह शाहरुख याने ख्याल गायकी विकसित करून संगीतात त्यांनी मोठे योगदान दिलेलं आहे. इस्लामी राजकर्त्यांना भव्य मशिदी, दर्गे व कबरी यांची निर्मिती केली. इराणी स्थापत्य आणि भारतीय स्थापत्य यांचा मनोहर संगम त्यांच्या स्थापत्यशैलीत दिसून येतो. इस्लामी शैलीच्या इमारती बनवणारा कुतुबुद्दीन ऐबक हा प्रशिला शासक होता. त्याने विजयाचे स्मारक म्हणून कुयत-ई-इस्लाम ही मशीद दिल्ली येथे बांधलेली आहे. मेहरौली येथील कुतुब मिनार हे भारतीय इस्लामी स्थापत्याचे सुप्रसिद्ध उदाहरण आहे. कुतुबुद्दीन ऐबक यांच्या काळात कुतुब मिनारचे बांधकाम सुरू झालं आणि अल्तमशच्या काळात ते काय झालं? पूर्ण झालं. नंतरच्या काळात कुतुब मिनारच्या परिसरात अनेक इमारती बांधल्या गेल्या. त्यामध्ये अलाउद्दीन खलजीने अलाई दरवाजा व जमा अल खान मशीद या इमारतीचा समावेश आहे. म्हणजे फिरोजशाह तुघलकाने दिल्ली
शहरात फताहाबाद आणि हिसारी फिरूज नावाच्या इमारती बांधल्या गेल्या होत्या. त्यांनी अनेक किल्ले, पूल म्हणा, धर्मशाळा म्हणा, कालवे बांधले. तुघलक घराण्यातील सुलतानांनी बांधलेल्या इमारती भव्य पण काय आहेत, साध्या होत्या. दिल्लीच्या सुलतानांनी साहित्य निर्मितीस उत्तेजन दिलं. अरबांच्या काळात आणि सुलतानांच्या कारकिर्दीत त्यांनी अनेक व्यवहारोपी संस्कृत ग्रंथाचे फारशी भाषेत अनुवाद झाले. म्हणजे गझनीच्या मोहम्मद यांच्या काळात भारतात आलेल्या अल्बेरुनीने संस्कृत भाषेचा अभ्यास करून अनेक ग्रंथाचे त्यांनी अरबी भाषेत भाषांतर केले. सुलतानाच्या दरबारात साहित्यिक होते, कवी यांना उदार असं राजाश्रय मिळत होता. शिरिया, अरबस्तान, इराण इत्यादी देशातून अनेक विद्वानही ते भारतात येत असत. त्यांनाही सुलतानाच्या दरबारात आश्रय मिळे. कोशशास्त्र या ग्रंथाचे भाषांतर तुली या कोशाकारांनी केले आहे. सुलतानशाहीच्या काळात अनेक इतिहासकार होऊन गेले. त्यापैकी हसन निजामी, जियाउद्दीन बरनी, आफिफ याह्या ही प्रसिद्ध नावे आहेत. या काळात फारशी, अरबी व तुर्की या भाषांचा एकत्रीकरणातून उर्दू ही नवी भाषा दक्षिण भारतात उदयाला आली. सुलतानशाहीच्या काळात मुसलमानी समाज तुर्क, उलेमा, मुघल, अरब व भारतीय मुसलमान असे अनेक घटकांचा बनला होता. बहुतेक सुलतान तुर्क आणि पठाण होते. अमीर उमरावाचा एक स्वतंत्र वर्ग निर्माण झाला होता. या काळात मक्तबा म्हणजे प्राथमिक शाळा, मदरसे यांची स्थापना झाली होती. म्हणजे अशा प्रकारे आपण सुलतानशाहीच्या काळाविषयी माहिती पाहता येतं. पुढचं आहे विजयनगर, त्यांचे समाज जीवन, स्थापत्य आणि साहित्य याविषयी आपण माहिती पाहिलेलो आहोत. पुढचा मुद्दा आहे विजयनगर साम्राज्याविषयी आपण माहिती पाहणार आहोत. 13व्या शतकाच्या अखेरीस म्हणजे शेवटच्या काळात दिल्लीच्या सुलतान अल्लाउद्दीन खिलजी यांच्या आक्रमणामुळे दक्षिणेतील स्थानिक राज्यांची किंवा राजसत्ताची आर्थिक घडी ही काय झालेली होती, विस्कटलेली होती, म्हणजे मोडकळीस आलेली होती. त्या काळात हरिहर व बुक्क यांनी विजयनगर साम्राज्याची स्थापना इसवी सन 1336 केली. हे दोघं काय होते, बंधू होते. मग राजा कृष्णदेवराय यांच्या कारकिर्दीत पुढील काळात म्हणजे विजयनगर राज्याच्या सर्वोच्च म्हणजे सम्राट राजा म्हणून ओळखलं जातं. राजा कृष्णदेवराय यांच्या कारकिर्दीत विजयनगरचा राज्याचा काय झालेला आहे, विस्तार झाला आणि त्याचे साम्राज्य पश्चिमेस दक्षिण कोकणापासून पूर्वेस विशाखापट्टणमपर्यंत आणि उत्तरेस कृष्णा नदीपासून दक्षिणेस कन्याकुमारीपर्यंत ते पसरलेलं होतं. त्यांचा अमुक्त्य माल्यदा हा ग्रंथ काय आहे, राजनीतीविषयी आहे. निकोलो कॉटी हा इटालियन प्रवासी आणि अब्दुल रजाक हा इराणी प्रवासी विजयनगर येथे येऊन गेले होते. त्यांचे प्रवास वृत्तांत विजयनगरच्या इतिहासाची महत्त्वाची साधने होती. बहामनी राज्य याविषयी आपण माहिती पाहणार आहोत. इसवी सन 1447 दक्षिणेतील काही सरदारांनी हसन गंगूच्या नेतृत्वाखाली सुलतान मोहम्मद तुघलकाच्या सैन्याविरुद्ध उठाव केला. त्यांनी दौलताबादचा किल्ला जिंकून घेतला. हसन गंगूने अल्लाउद्दीन बहमद शाह किताब घेऊन बहामनी राज्याची काय केलेली आहे, स्थापना केली आहे. त्याने कर्नाटक राज्यातील गुलबर्गा येथे राज्याची राजधानी स्थापली. त्याने राज्यविस्तारावर भर दिला. बहामनी सत्तेच्या कालखंडात मोहम्मद गवान या वजीराने सत्ता अधिक प्रबळ केली. म्हणजे त्याने सैनिकांना जहांगीरीऐवजी रोखवेतन दिले. महसूल व्यवस्थेत सुधारणा केली. जमिनीची मोजणी करून त्यांनी शेतसारा निश्चित केला. अशा प्रकारे गावांना गणित आणि वैद्यक विषयात गती होती. व्यक्तिगत ग्रंथ संग्रह करणे, बिदर येथे मदरसा स्थापन करणे यामुळे तो समकालीनांपेक्षा काय आहे, वेगळा ठरलेला आहे. मोहम्मद गावांनंतर बहामनी सरदारांमध्ये गटबाजी वाढीस लागली. परिणामी बहामनी सत्ता काय झालेली आहे, दुर्बल झाली आहे. विजयनगर व बहामनी यांच्यामधील संघर्षाचा बहामनी राज्यावर काय झालेला आहे, प्रतिकूल परिणाम झाला. प्रांतातील अधिकारी अधिक स्वतंत्र वृत्तीने वागू लागले. बहामनी राज्याचे विघटन झालं आणि त्यातून वराडची इमादशाही म्हणा, बिदरची बरीदशाही म्हणा, विजापूरची आदिलशाही म्हणा, अहमदनगरची निजामशाही म्हणा आणि गोवळची कुतुबशाही अशी बहामनी राज्याची 5 शकले झाली. आणि इसवी सन 1565 झालेल्या तालिकोटच्या लढाईत विजयनगरचा रामरायाचा बहामनी राज्याच्या अंतर्गत झालेल्या ह्या 5ही शाह्यांनी विजयनगरचा निर्णायक पराभव केला आणि वैभवसंपन्न विजयनगर राज्याचा किंवा साम्राज्याचा येथे अस्त झाला. नंतर पुढील काळात सुलतानशाहीच्या काळात भारताच्या राजकीय आणि सामाजिक जीवनावर दुर्गामी स्वरूपाचे परिणाम घडून आले. एका नव्या मिश्र संस्कृतीची निर्माण झाली. सुलतानशाहीच्या अस्तानंतर उत्तरेत मुघलांचे साम्राज्य उदयाला आले. त्यांचा अभ्यास आपण पुढील पाठात करणार आहोत. नमस्कार.